गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील तिसरा चॅप्टर सुरू करणार आहे. त्याचं नाव आहे जर्नल. त्या दिवशी आपण काही इंट्रोडक्टरी पार्ट आपण त्याचा घेतला होता की जर्नल हे असं एक बुक आहे ज्यामध्ये आपण सगळे डे टू डे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करत असतो. हे जे बुक कीपिंग आपल्या विषयाचं नाव आहे ते जे त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता की बुक कीपिंग रेकॉर्ड्स ऑल डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. पण हे बिझनेस ट्रान्झॅक्शन जेव्हा आपण रेकॉर्ड करत असतो ते काही डॉक्युमेंट्सच्या हेल्पनी, मदतीने, सपोर्टनी आपण करत असतो. डॉक्युमेंट्स म्हणजे काय असतं की डॉक्युमेंट मीन्स अ पीस ऑफ पेपर विच प्रोव्हाइड्स डिटेल्ड इन्फॉर्मेशन ॲज अ लीगल नेचर. म्हणजे डॉक्युमेंट्स असा एक कागदाचा तुकडा असतो जो आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन देत असतो ॲज अ लीगल नेचर. म्हणजे ॲक्च्युली तिथे कोणत्या प्रकारचा व्यवहार झालेला आहे याचं ते लीगल प्रूफ असतं. की समजा जर समोरच्या व्यक्तीने असं म्हटलं की मला हे पैसे नाही मिळाले तर ते हे डॉक्युमेंट आपण प्रूफ म्हणून दाखवू शकतो. याच्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंट्स आपल्याला बघायचे आहेत. तर त्याच्यामध्ये पहिलं आपण वाउचर सुरू करूया. बघा इथे लिहिलेलं आहे, वाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट सपोर्ट्स अ पेमेंट मेड बाय द बिझनेसमॅन. म्हणजे काय, वाउचर हे एक डॉक्युमेंटचा प्रकारच आहे जो आपण समजा आपण बिझनेसमॅन आहोत तर आपण केलेल्या पेमेंट्स जे केलेले पेमेंट्स आहे त्याच्यासाठी आपल्याला हे वाउचर्स बनवावे लागतात. मग आपण कोणतंही पेमेंट, जसं आपण म्हटलं 1-1 रुपयाचा हिशोब आपल्याला ठेवायचा असतो, तर कोणतंही छोट्यात छोटं मोठ्यात मोठं आपण कोणतंही पेमेंट जर व्यवसायाच्या मार्फत केलं असेल, जसं आपण परचेस केलं असेल काही, किंवा आपण कोणाला कॅश दिली असेल, बँकेत पैसे भरले असतील, सेल केलं असेल, ट्रॅव्हल बिल्स केले असतील, वेजेस दिलं असेल, कोणाला सॅलरी दिली असेल, म्हणजे अशा प्रकारचा कोणताही खर्च जर आपण केला असेल तर तो आपण त्याच्यासाठी आपण वाउचर्स बनवतो. मग यामध्ये 2 टाईप्स ऑफ वाउचर्स आहे. वाउचर्स जे आपण पेमेंट केलं, कोणत्याही प्रकारचं पेमेंट त्याच्यासाठी बनवतो त्याला वाउचर म्हणतो. आणि त्याच्यात 2 प्रकार आहेत, इंटरनल वाउचर्स अँड एक्सटर्नल वाउचर्स. इंटरनल वाउचर्स कोणते की जे इंटरनली आपण आपल्या बिझनेसच्या आतमध्ये केलेल्या खर्चांसाठी आपण बनवतो. द वाउचर्स विच इज क्रिएटेड बाय द बिझनेस इटसेल्फ. हे बघा इथे लिहिलेलं आहे, द वाउचर इज क्रिएटेड बाय द बिझनेस इटसेल्फ अँड साइंड बाय द पेई इज कॉल्ड इंटरनल वाउचर. इट इज प्रिपेअर्ड वेन वी कॅनॉट गेट रिसिप्ट ॲज प्रूफ फॉर सच अ ट्रान्झॅक्शन. म्हणजे काय अर्थ आहे याचा की इंटरनल वाउचर्स असे वाउचर्स असतात जे बिझनेसमन स्वतः बनवतो. इंटरनल काही जे ट्रान्झॅक्शन्स असतात, म्हणजे बिझनेसच्या बाहेर न करता इंटरनली जर आपण काही ट्रान्झॅक्शन करत असू किंवा झाले असतील काही पेमेंट्स आपण आपल्याकडनं, तर त्याच्यासाठी आपण इंटरनल वाउचर्स बनवतो. जसं बघा एक्झाम्पल्स त्यांनी दिले आहेत, टॅक्सी फेअर, बस फेअर, ऑटो फेअर एक्सेट्रा. त्यानंतर पुढचं दिलं आहे बघा एक्सटर्नल वाउचर. एक्सटर्नल वाउचर आर द डॉक्युमेंट्स जनरेटेड फ्रॉम द बिझनेस, फ्रॉम द आउटसाईड ऑफ द बिझनेस. म्हणजे काय की हे जे डॉक्युमेंट आहे एक्सटर्नल वाउचर, हे बाहेरचा कोणता खर्च आपण केलेला आहे, म्हणजे बाहेर कोणाला पैसे दिले आहेत, बाहेरचा कोणाला आपण समजा पेमेंट केलेलं आहे, तर तेव्हा आपण एक्सटर्नल वाउचर बनवतो. जसं आपण गुड्स ऑफ काही गुड्स किंवा स्टेशनरी विकत घेतली, परचेस ऑफ गुड्स ऑर स्टेशनरी, किंवा इलेक्ट्रिक बिल भरलं आपण, तर त्याचं जे वाउचर आहे, तर इलेक्ट्रिक बिल आपण बाहेर भरतो, संस्थेच्या बाहेरचा खर्च येतो. तर असे 2 प्रकार त्याच्यामध्ये आहे की इंटरनल वाउचर म्हणजे आपल्या बिझनेसच्या आतमध्ये आपण सॅलरी दिली, वेजेस दिले, किंवा आपण एखादा चहा पाण्याचा खर्च केला, बसचा खर्च केला, असे जे छोटे छोटे खर्च आहेत की जे आपण बिझनेसच्या आतमध्ये केले, तर ते इंटरनल वाउचर्स त्याच्यासाठी बनवले जातात. आणि एक्सटर्नल वाउचर्स हे डॉक्युमेंट कशासाठी बनवलं जातं, जे खर्च आपण बाहेर देतो, पेमेंट्स आपल्या व्यवसायाच्या बाहेर पैसे जातात, त्याच्यासाठी आपण एक्सटर्नल वाउचर्स बनवतो. तिसरा प्रकार बघा इथे दिलेला आहे, एक हा त्यातला नाही आहे, हा दुसरा एक वेगळाच प्रकार आहे, जर्नल वाउचर्स. आपल्याला आता बघा जर्नल्स बनवायचे. जर्नल एंट्री म्हणजे डे टू डे बिझनेसमध्ये आपल्या बिझनेस ट्रान्झॅक्शन्सची एंट्री करणे, त्याला जर्नल ह्या बुकचं नाव आहे ते. आणि ह्या जर्नलमध्ये एंट्री करण्यासाठी आपल्याला हे जर्नल वाउचर्स गरजेचे असतात. जर्नल वाउचरमध्ये एंट्री हे जनरल नाही आहे बरं का, हे जर्नल आहे.
जर्नलमध्ये जर आपल्याला एंट्री करायची असेल तर आपल्याला जर्नल वाउचर्स आपल्याकडे ॲज अ प्रूफ असणं आवश्यक आहे. प्रत्येक एंट्रीचं आपल्याकडे एक प्रूफ असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जर्नल वाउचर्स नसतील तर तुम्ही जर्नल या बुकमध्ये एंट्री करू शकत नाही. जर्नल्सचा गठ्ठा तुमच्याकडे दिवसभराचा आल्यावर मग तुम्ही त्या जर्नलवरून तुम्ही त्या जर्नल एंट्रीज करत असतात. सो जर्नल वाउचर इज अ बेसिक ओरिजिनल वाउचर ऑन द बेसिस ऑफ विच द ट्रान्झॅक्शन शुड बी जर्नलाइज्ड इन द जर्नल बुक. म्हणजे जर्नल वाउचर इज अ बेसिक किंवा ओरिजिनल वाउचर, म्हणजे अगदी सगळ्यात सुरुवातीला आपल्याला हेच वाउचर बनवावं लागतं, कारण की त्याच्याच बेसिसवर जे जर्नलमध्ये आपण जर्नल बुकमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स आपण रेकॉर्ड करतो आहे ते त्याच्या मदतीने करतो आहे. तर बघा, आता एक तुम्हाला काम देते मी की स्पेसिमन ऑफ जर्नल वाउचर इथे दिलेलं आहे बघा. हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये ड्रॉ करायचं आहे. आणि हे जे जर्नल वाउचर्सचं हे एक लाईन इथे दिलेली आहे की जर्नल वाउचर इज अ बेसिक ओरिजिनल वाउचर ऑन द बेसिस ऑफ विच द ट्रान्झॅक्शन शुड बी मेड ऑन द जर्नलाइज्ड इन द जर्नल बुक. हे जे वाक्य आहे हे तुम्हाला तिथे वरती लिहायचं आहे, हेडिंग टाकायचं आणि हे जर्नल वाउचर ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर पुढचं बघा, कॅश वाउचर. कॅश वाउचर्स केव्हा आपण करतो तर नावावरून थोडं बहुत तुमच्या जर लक्षात येत असेल की कॅश लिहिलं आहे तिथे, म्हणजे याचा अर्थ आपण जर कॅश पेमेंट किंवा कॅश रिसीव्ह करत असू त्यावेळी कॅश वाउचर बनलेलं असतं की सो वेन द अमाऊंट इज स्पेंट इन कॅश वन शुड प्रिपेअर्ड अ वाउचर. म्हणजे जेव्हा कॅश ॲक्च्युली आपण दिलेली असते कोणाला, आपण उधारीचा व्यवहार आणि कॅश रोख व्यवहार बघितलेले आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन्स आणि ट्रेड ट्रान्झॅक्शन्स किंवा क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आपण बघितलेले आहेत. त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की कॅश जेव्हा ॲक्च्युली जाते किंवा मिळते अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला कॅश वाउचर्स बनवावे लागतात. त्याचंसुद्धा बघा प्रो फार्मा तुम्हाला इथे दिलेला आहे, तो पण तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. त्यानंतर आहे बघा टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइस, आता टॅक्स म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, कर है ना. जर आपण हे GST वगैरे कर देतो, GST म्हणजे CGST SGST, जे सेंट्रलचा एक कर असतो आणि एक स्टेटचा कर असतो. तर बघा इथे लिहिलेलं आहे की टॅक्स इनव्हॉइस इज अ डॉक्युमेंट प्रिपेअर्ड बाय द सेलर टू इन्फॉर्म द बायर अबाउट द क्वांटिटी सप्लाईड, रेट्स अँड टर्म्स ऑफ पेमेंट्स ॲट विच goods are supplied, trade discount if not any allowed, CGST and SGST and the total amount payable by him. काय अर्थ आहे याचा? याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट विकतो किंवा खरेदी करतो अशा वेळी आपल्याला टॅक्सचा हिशोब आपल्याला समोरच्या व्यक्तीला जर द्यायची वेळ आली, जसं आपण एखादा कच्चा माल आपण एखाद्या व्यापाऱ्याकडनं घेतो आहे तर त्यावेळी आपल्याला हे टॅक्स इनव्हॉइस गरजेचं असतं, ज्याच्यामध्ये CGST SGST हे दोन्ही आणि त्याच्यानंतर पूर्ण जी त्याची क्वांटिटी, त्याच्यानंतर म्हणजे जेवढी क्वांटिटी त्यांनी सप्लाय केली तेवढी, त्यानंतर रेट्स, नंतर टर्म्स ऑफ पेमेंट म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण त्याला पेमेंट करणार आहे किंवा करू, नंतर आत्ता केलेलं आहे, तर या सगळ्या प्रकारचं जे पूर्ण माहिती असते ही बघा इथे तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस ड्रॉ केलेला आहे त्याच्यामध्ये लिहायची असते. की जसं कस्टमर नेम, ज्या कस्टमरपासून कस्टमरला तुम्ही ते सामान दिलं आणि मग त्याच्यानंतर ह्या सगळी माहिती त्याच्यामध्ये लिहायची असते. तर ही सुद्धा तुम्हाला टॅक्स इनव्हॉइस ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर दिलं आहे क्रेडिट मेमो. क्रेडिट मेमो म्हणजे काय, समजा जर आपण एखादा बघा इथे दिलेलं आहे द क्रेडिट मेमो इज नोन ॲज ॲन इनव्हॉइस ऑर बिल. जेव्हा बघा आपल्याला कोणतंही बिल येतं म्हणजे काय येतं, ते क्रेडिट मेमो असतं. बिल म्हणजे वेन गुड्स आर परचेस्ड ऑन क्रेडिट बेसिस अ सेलर प्रिपेअर्स अ क्रेडिट मेमो. जेव्हा गुड्स किंवा म्हणजे वस्तू ज्या आहेत, गुड्स म्हणजे वस्तू, ह्या क्रेडिट बेसिसवर म्हणजे उधारीवर आपण खरेदी करतो तर त्यावेळी आपल्याला क्रेडिट मेमो बनवावा लागतो. त्यालाच आपण सेल्स इनव्हॉइस किंवा टॅक्स इनव्हॉइससुद्धा म्हणू शकतो. सेंड्स इट टू कस्टमर अलॉंग विथ द आर्टिकल्स. आणि हे जे क्रेडिट मेमो असतो हा आपण ते जे आर्टिकल किंवा ज्या वस्तू आपण खरेदी केलेल्या आहे किंवा विकल्या आहेत त्या वस्तूंसोबत तो पाठवावा लागतो. म्हणजे ते त्या समोरच्या व्यक्तीला कळतं की आपण या वस्तू विकत घेतल्या आहेत आणि हा आपला क्रेडिट मेमो आहे, म्हणजे याचे पैसे आपण दिलेले नाहीत. ठीक आहे. त्यानंतर दिले आहे रिसिप्ट. तर रिसिप्ट शब्द तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. रिसिप्ट म्हणजे काय, समजा जर आपण कोणतेही पेमेंट करतो त्या समोरच्या व्यक्तीला ते रिसीव्ह झालं म्हणजे मिळालं
आणि रिसीव झालं म्हणून तो आपल्याला रिसिप्ट देत असतो की हो ठीक आहे, आम्हाला हे पेमेंट मिळालेलं आहे. ते त्याची म्हणजे तो त्याची गॅरंटी घेतो की हो आता म्हणजे माझ्या सहीनुसार मी तुम्हाला सांगतो की माझी सही इथे केलेली आहे आणि याच्यानुसार मी म्हणतो की मला हे पेमेंट खरंच मिळालेलं आहे. बघा तिथे लिहिलं आहे मिनिंगमध्ये, इन मॉडर्न बिझनेस टू इन्क्रीज द प्रॉफिट द बिझनेसमॅन सेल्स गुड्स ऑन क्रेडिट बट द पेमेंट विल बी मेड ऑन द फ्युचर डेट. At the time of making payment, the receiver is required to acknowledge the payment. For this purpose, a document is prepared called a receipt. समजा तेव्हाच्या तेव्हा कधी कधी आपण कॅश दिली, लगेच एखादी वस्तू घेतली आणि कॅश दिली, तेव्हाच्या तेव्हा लगेच तुम्हाला रिसिप्ट देतात किंवा नाही देत. पण जर तुम्ही क्रेडिटवर वस्तू खरेदी करताय, याचा अर्थ काय की तुम्ही वस्तू खरेदी केली पण तुम्ही तेव्हाच्या तेव्हा त्याला पेमेंट केलेलं नाही. पण जेव्हा इन द फ्युचर जेव्हाही तुम्ही पेमेंट कराल म्हणजे कॅश मिळाल्यावरच रिसिप्ट बनते. मी नंतर देतो, देणार तर आहेच तो, पण जर त्यांनी आज ते दिलेलं नाही आहे, पेमेंट आपल्याला केलेलं नाही आहे, तर त्या व्यक्तीला आपण रिसिप्ट द्यायची नाही असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे समजा जर तुम्ही क्रेडिट ट्रान्झॅक्शन केलं असेल तर तुम्ही जेव्हा तो पेमेंट करायला येईल, 2 महिन्यांनी देतो पैसे असं जर म्हणाला तो, पण 2 महिन्यांनी जेव्हा तो पैसे द्यायला येईल आणि ॲक्च्युली त्यांनी पेमेंट जर केलं असेल तेव्हाच तुम्ही त्याला रिसिप्ट द्यायची. ही रिसिप्टसुद्धा बघा इथे तुम्हाला काढून दाखवलेली आहे, बालाजी अँड सन्स, सोमवारपेठ, नाशिक याची. तर ही पण रिसिप्ट तुम्हाला ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज एवढा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आपण बघितलं रिसिप्ट की जेव्हा पैसे आपल्याला रिसीव होतात तेव्हा ती रिसिप्ट आपल्याला द्यावी लागते. समजा जर तुम्हाला पैसे रिसीव झाले असतील तर तुम्हाला रिसिप्ट बनवून द्यावी लागेल. समजा तुम्ही कोणाला पैसे दिले तर त्या समोरचा व्यक्ती तुम्हाला रिसिप्ट देईल आणि रिसिप्टमध्ये काय काय लिहायचं हे इथे दिलेलं आहे. त्यानंतर क्रेडिट मेमो आपण बघितला की जर आपला उधारीचा व्यवहार असेल तर जेव्हा आपण गुड्स पाठवून तर देतो, समजा विकले आपण गुड्स किंवा आपण खरेदी केले, समजा जर खरेदी केले तर ते गुड्स आपल्याकडे येतात पण त्याच्यासोबत ते समोरचा व्यापारी जो आहे तो आपल्याला क्रेडिट मेमो पाठवतो की बा तुमचा हा जो व्यवहार आहे हा क्रेडिटवर झालेला आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइस म्हणजेच क्रेडिट मेमो आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन, तुम्हाला टॅक्स किती लागला म्हणजे GST वगैरे किती लागलं हे सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तर त्याचासुद्धा तुम्हाला प्रोफार्मा काढायचा आहे. त्याच्यानंतर आपण कॅश वाउचर बघितलं की ॲट द टाईम ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन, कॅश रिसीव झाली किंवा कॅश तुम्ही पेमेंट केली, दोन्ही याच्यामध्ये कॅश वाउचर्सचं देणं आणि घेणं होतं. समजा जर तुम्ही कॅश पेमेंट केलं असेल तर तुम्हाला कॅश वाउचर बनवावं लागेल आणि कॅश रिसीव जर केलं असेल तर तेव्हासुद्धा तुम्हाला कॅश वाउचर बनवावं लागेल. आणि त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचं जर्नल वाउचर्स. जर्नल वाउचर्स कशासाठी बनले असतात? जर्नल वाउचर्स आपण जर्नल एंट्रीजमध्ये ज्या डे टू डे बिलकुल ट्रान्झॅक्शन वाईज, डेट वाईज एंट्रीज करतो त्यावेळी आपल्याला जर्नल वाउचर्सच्या मदतीने ती एंट्री करावी लागते. आपल्या मनाने आपण एंट्री करू शकत नाही. जसंच तुम्ही कोणतं ट्रान्झॅक्शन केलं, खर्च केला, लगेच तुम्हाला जर्नल वाउचर बनवावं लागतं आणि त्या जर्नल वाउचरला च्या मदतीने तुम्हाला ते बुक जे जर्नल आहे त्याच्यामध्ये बुक रेकॉर्डिंग करावं लागतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जर्नल वाउचर्स म्हणजे वाउचर्स आज आपण पूर्ण बघितलं. वाउचर्स म्हणजे असे डॉक्युमेंट्स जे कोणत्याही पेमेंट जेव्हा आपण करतो तेव्हा ते बनवले जातात. जर आपण पेमेंट करत असू तर आपण बनवू, समजा समोरचा पेमेंट करत असेल तर तो बनवेल. ठीक आहे. याच्यात इंटरनल आणि एक्सटर्नल वाउचर 2 बघितले होते आपण. इंटरनल म्हणजे बिझनेसच्या आतमध्ये जर आपण एखादं पेमेंट करत असू तर आपल्याला इंटरनल वाउचर्स बनवावे लागतात. जसं तुम्ही टॅक्सी फेअर म्हणजे टॅक्सीचा खर्च केला, बसचा खर्च केला किंवा एखादं पेट्रोल भरलं किंवा असं काही छोटे मोठे जे खर्च असतात जे तुमचे स्वतःच्या बिझनेसच्या आतमध्ये जे झालेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला इंटरनल वाउचर्स बनवावे लागतात. आणि एक्सटर्नल वाउचर्स म्हणजे जे तुम्ही बाहेर पैसे पाठवले आहेत कशासाठी, जसं इलेक्ट्रिक बिल भरलं तर तुम्ही इलेक्ट्रिक जे बिल भरण्याची जी कंपनी आहे त्या कंपनीला तुम्ही ते पैसे देत असता. किंवा तुम्ही परचेस ऑफ गुड्स केलं तर ज्या व्यापाऱ्याकडनं तुम्ही गुड्स परचेस करताय म्हणजे विकत घेताय त्या व्यक्तीला तुम्हाला पैसे द्यावे लागतात. तर ते अशा ट्रान्झॅक्शन्सच्या वेळी एक्सटर्नल वाउचर्स बनवले जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही आता या वाउचर्सचा पूर्ण अभ्यास करा, तुमच्या बुकमध्ये दिलेला आहे. आणि जे मेन त्यांची जे मिनिंग आहे ते तुम्हाला सगळे लिहून काढायचे आहेत. जेव्हा आपली शाळा पुन्हा सुरू होईल तेव्हा मी ते सगळं चेक करेन. ओके. थँक्यू.